Dear friends, welcome back. In previous period we are discussed introductory part required for the lanthanides. I hope that you don't have any problem in the introductory part of this topic. Why it is called as inner transition, what is anti-penalty medicine and all these things, and what is the position of all these elements in the periodic table. Now I am discussing with you the next and interesting part, that one is called as the electronic configuration of these elements. So what is the electronic configuration of these elements and how we discuss this phenomenon? I will explain you first what is the electronic configuration of these elements. आता बाळांनो कुठेतरी सगळ्यांनी लक्ष द्या, मी तुम्हाला अतिशय कमी वेळेमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतो. सपोज फॉर एक्झाम्पल आपण पहिला एलिमेंट घेऊ, हा सेरियम. लक्षात तुमच्या सेरियम. सेरियमच्या नंतर घ्या प्रोसोडिनियम, दॅट वन इज द सेकंड, दॅट वन इज PR. आफ्टर दॅट PR व्हॉट इज दिस, दिस इज ND, हा तिसरा एलिमेंट आहे. आफ्टर द ND PM SMEU, दिस इज PM, this is SM samarium, this is europium, that is EU. 1 2 3 4 5 6. आणि याच्यानंतर घेऊ आपण GD. GD इज कॉल्ड द गॅडोलिनियम. लक्षात तुमच्या हा जरा पहिला. नंतर GDच्या नंतर तुम्ही घ्या टर्बियम, दिस इज TB. TB मीन्स व्हॉट, टर्बियम. टर्बियमच्या नंतर घ्या DY दॅट इज डिस्प्रोसियम. नंतर घ्या हॉल्मियम. नंतर घ्या इरिडियम, सी दिस इज इरबियम. नंतर thulium, that is TM, that is thulium. Finally ytterbium, that one is called as the YB. And last element we are considering the lutetium. See, the atomic number of cerium is 58, this is 59, this is 60, this is 61, 62, 63, then 64, here 65, here 66, here 67, here 68, here 69, here 70, and this is 71. Now what is the electronic configuration of lanthanum? Atomic number is 57. I will give you electronic configuration of lanthanum. Dear friends, the electronic configuration of lanthanum, it is a D block element, but all these are the F block element. This is 1s2, then 2s2, then 2p6, then 3s2, then 3p6, then 4s2, then finally 3d10, then 4p6, 5s2, then 4d10, then 5p6, 6s2 and 5d1. This is the outer electronic 6s2 5d1. आता बाळांनो 57 becomes 6s2 5d1. आता जेव्हा 58 होईल तेव्हा इलेक्ट्रॉन 4f मध्ये जाईल, 5d भरणार नाही, 4f भरेल. आणि आफ्टर कंप्लीटिंग द 4f देन 5d विल बी स्टार्ट टू फिल. लक्षात तुमच्या. म्हणून तर इथं डायरेक्ट इथं काय, आफ्टर 57 ॲटॉमिक नंबर किती आहे 72. तर 57च्या नंतर 72 मध्ये 14 इलेक्ट्रॉन ना, म्हणून डायरेक्ट पहिल्यांदा. आता बघा मग सेरियमचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, हे पहा जनरल बघा. मग हा का होईल तुम्हाला 6s2 नंतर 5d1 आणि हा झाला तुमचा 4f1. विसरू नका, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 6s2 5d1 आणि नंतर काय झाला तो 4f1. लक्षात तुमच्या. आणि जेव्हा हा तुमचा सेरियम हा तुमचा +3 होईल, म्हणजे जेव्हा हा तुमचा C+3 होईल, दिसतंय का तुम्हाला, हे दिसतंय का? ओके. जेव्हा हा तुमचा C+3 होईल, 3+3 झाला म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन गेले, 6चे गेले, 5dचे गेले, आणि हा होईल तुमचा 4f1. कळलं का तुम्हाला? हा होईल तुमचा 4f1 जेव्हा तो +3 होईल. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 6s2 हिअर व्हॉट 5d1 आणि इथं काय झालं तुम्हाला 4f2. कळलं का तुम्हाला? 6s2 5d1 काय 4f2. आता बाळांनो मग जेव्हा तो +3 होईल, कळलं का तुम्हाला? जेव्हा तो काय होईल +3 होईल तेव्हा तो काय होईल 4f2 होईल. नंतर इथे काय तुम्हाला 6s2 5d1 नंतर 4f3. इथं काय तुम्हाला 6s2 5d1 नंतर 4f4. इथं तुम्हाला 6s2 नंतर काय 5d1, इथं तुम्हाला 4f5, देन 6s2 5d1, इथं काय तुम्हाला 4f6. आता इथं मात्र थोडी गडबड आहे. इथं गडबड काय आहे बघा, आधी हे लिहून घ्या, मग नंतर विचार द इम्पॉर्टंट म्हणजे फॅक्टर रिलेटेड टू दिस. मग काय होतं ते 4fला हाफ फिल्ड करण्यासाठी D मधला इलेक्ट्रॉन इकडे जातो आणि D मधला इलेक्ट्रॉन तिकडे गेला की याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 6s2 इथं 5d0 झाला
आणि मग हा झाला 4f7. याला म्हणतात हाफ फील्ड ऑर्बिटल, याला म्हणतात ड्यू टू द हाफ फील्ड स्टॅबिलिटी. म्हणून तर बाळांनो युरोपियम एक असा एलिमेंट आहे या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट एकच आहे, ती म्हणजे कोणती +3, ते आपण नंतर बघू. पण हा जो एलिमेंट आहे ना हा EU हा तुमचा +3 सोबत +2 पण दाखवतो. आणि व्हाय दिस शो +2? बिकॉज इलेक्ट्रॉन फ्रॉम 5d आर एंटर इन द 4f and whenever the electron from 5d enter in the 4f, then 4f become 4f7, and when it become the 4f7, then f orbital become the half filled, आणि याला तुम्हाला हाफ फील्ड स्टॅबिलिटी मिळेल. लक्षात. आता गॅडोलिनियम बघा 64, व्हॉट इट बिकम? दिस इज 6s2 देन 5d1 आणि इथं काय झालं तुम्हाला 4f7. मग आता इथं काय झालं याचं 6s2 5d1 4f किती 7 नाही 8. आता हा जरा तुमचा 4f8. मग याचा इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकतो बरं का 5d मध्ये, म्हणजे त्याला जर हाफ फील्ड व्हायचं असते हे काय होऊ शकते मग 6s2 5d किती झाला तुमचा 2 झाला आणि 4f7 झाला. मग हा 2 आणि 2 4, म्हणून हा जो तुमचा कोणता एलिमेंट आहे हा TB हा तुमचा +4 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो बरं का. TB हा +4 म्हणजे एक्सेप्शनल इन देअर ऑक्सिडेशन स्टेट म्हणून कुठेतरी तुम्ही आता या तुम्हाला 66चं कळलं का तुम्हाला +3 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय दिस एलिमेंट. तुम्हाला मी नंतर सांगतो तुम्हाला मी. आता इथं बघा मग या 66चं काय 6s2 याचं मी इथं लिहायलो आहे 6s2 5d1 4f किती 9. मग इथं काय 6s2 5d1 4f किती 10. इथं काय 6s2 5d1 4f किती 11. इथं 6s2 5d1 4f किती 12. इथं काय 6s2 5d1 4f किती 13. पुन्हा इथं प्रॉब्लेम आहे बघा, जो प्रॉब्लेम इथं होता का नाही सेम प्रॉब्लेम इथं आहे. मग हा इलेक्ट्रॉन इकडे जम्प केला की 13 बिकम 14, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बिकम 6s2 5d0 आणि 4f काय झाला तुमचा 14. कळलं तुम्हाला 6s2 5d0 4f 14. आणि बाळांनो शेवटी जो तुम्हाला लुटेटियम आहे द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस इज 6s2 5d1 आणि 4f किती 14. So this is the electronic configuration of these all elements. So I hope that you don't have any problem in the electronic configuration. तुम्ही कधी लक्षात ठेवा एक्सेप्ट प्रोमेथियम बघा मी तुम्हाला याचा कलर थोडा वेगळा आहे. प्रोमेथियम हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे, म्हणजे हा थोड्या प्रमाणात रेडिओ ॲक्टिव्ह दाखवतो. तुम्हाला विचारतात बरं का प्रश्न, आउट ऑफ दिस लॅन्थनम विच एलिमेंट इज रेडिओ ॲक्टिव्ह? युअर आन्सर इज व्हॉट? प्रोमेथियम. बाकी सगळेच्या सगळे एलिमेंट नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. लक्षात. म्हणून लॅन्थनाईटच्या बाबतीमध्ये कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. सो डिअर फ्रेंड्स, दिस इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस लॅन्थनाईट्स. आय होप तुम्हाला लॅन्थनाईटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही असं मी अपेक्षित करतो. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर जो आपण ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द लॅन्थनाईट्स बघा. आता बाळांनो ऑक्सिडेशन स्टेट काय मी तुम्हाला आता ऑक्सिडेशन स्टेट पहिल्यांदा मी तुम्हाला यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगतो. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मग जनरल इलेक्ट्रॉनिक n-2f किती 1 ते 14 लक्षात तुमच्या. मग n-1d 0 to 1 आणि ns किती 2. कळलं. आता याच्यावरनं तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे काढता येते. बघा मी काय सांगतो तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीत. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए ब्लॉक एलिमेंट्स ओनली डिपेंड्स ऑन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अल्टिमेट सेल. तुम्हाला माहिती आहे 2च इलेक्ट्रॉन अल्टिमेटमध्ये आहेत. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन पेनल्टिमेट डी सबसेल पेनल्टिमेट डी मध्ये एकच आहे. नीट आहे का. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ए ब्लॉक एलिमेंट? The oxidation state of a block element depends on number of electron present in ns orbital. n म्हणजे काय अल्टिमेट. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ns मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन ns ऑर्बिटल दॅट मीन इज कॉल्ड द अल्टिमेट अँड दॅट कंटेन ओनली 2 इलेक्ट्रॉन. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन n-1d ऑर्बिटल. n-1d मध्ये फक्त एकच आहे ना. तुम्ही सगळंच बघितलं की 5d1 6s2 5d1 6s2 5d1 6s2 सगळ्यांचंच कसं आहे 5d1 6s2 5d1 6s2 5d1 का तर यांचा जो डिस्टिंग्विशेबल इलेक्ट्रॉन आहे तो 5d मध्ये 6s मध्ये जात नाही, तो 4f मध्ये जातो. आणि 4f ही सेल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये भागच घेत नाही. बघा नीट आहे का. मी काय सांगतोय तुम्हाला द 4f सबसेल नेव्हर टेक पार्ट इन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट एलिमेंट. द ऑक्सिडेशन स्टेट ओनली डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अल्टिमेट अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन व्हॉट पेनल्टिमेट. म्हणजे अल्टिमेट आणि पेनल्टिमेटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावर त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड आहे. मग त्याच्यावर जर त्याची ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड असेल तर कुठेतरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून बाळांनो इकडे लक्ष द्या.
म्हणून सगळ्याच्या सगळ्या इलेमेंटची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे +3 इज अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल इलेमेंट, म्हणजे सगळ्या इलेमेंटची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे तुमची +3. आता +3 जर तुमच्या सगळ्या इलेमेंटची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असेल तर आता या +3 सोबत काही इलेमेंट तुमचे +4 आणि +3 दाखवतात. आता कोणते +4 दाखवतात बघा. आता मी सांगतो तुम्हाला. +4 दाखवणारे इलेमेंट आहेत तो म्हणजे सेरियम आहे, सेरियमच्या नंतर टर्बियम आहे, नंतर ND आहे, हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. ND आहे, नंतर DY आहे आणि PR आहे, हे तुम्हाला +4 दाखवतात. +3 तर सगळेच दाखवतात. +3 तर सगळ्यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे, बिकॉज ऑक्सिडेशन स्टेट डिपेंड्स आपण मी आत्ताच सांगितलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन S अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन N-1D. म्हणून तुम्हाला कळलं का, म्हणजे दीज आर द इलेमेंट विच शोज द +4 ऑक्सिडेशन स्टेट. आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कोण कोण दाखवतात बघा. आता +2 ऑक्सिडेशन स्टेट +2 दाखवणारे SM आहे, SM म्हणजे सॅमॅरियम, त्याच्यानंतर EU आहे, लक्षात SMच्या नंतर EU, नंतर आहे तुम्हाला TM आणि त्याच्यानंतरचा जो इलेमेंट आहे दॅट इलेमेंट इज कॉल्ड आहे दी YB. हे सगळे +4 दाखवतात, हे सगळे +2 दाखवतात. +4 आणि +2 म्हणजे सगळेच्या सगळे हे +4 हे +2 आणि बाकी सगळे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे त्याची +3. सो आय होप तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेटमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नसणार आहे. म्हणून बाळांनो मी आता मला जास्त सांगण्याची काही गरज नाही, बिकॉज दीज आर द व्हेरी सिम्पल थिंग्स रिलेटेड टू दिस फेनॉमेनॉन दॅट वन इज कॉल्ड ॲज द ऑक्सिडेशन स्टेट. आता याच्यानंतर पुढे बघा. आता याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगतो, हे झालं ऑक्सिडेशन स्टेट कळलं. आता याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट वन इज कॉल्ड द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. तुम्हाला मी मागच्याच पिरियडमध्ये सांगितलं होतं, म्हणजे D ब्लॉकमध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे काय, जर एखाद्या इलेमेंटमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर दॅट अट्रॅक्ट द मॅग्नेटिक फील्ड आणि अनपेड इलेक्ट्रॉन्स कंटेनिंग स्पेसिस मॅग्नेटिक फील्डला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, म्हणून त्याला म्हणतो आपण पॅरामॅग्नेटिक. आणि जर तो मॅग्नेटिक फील्डला रिपेल करत असेल तर त्याला म्हणतो आपण डायमॅग्नेटिक. आणि एनी स्पेसिस विच स्ट्रॉंगली अट्रॅक्ट द मॅग्नेटिक फील्ड त्याला म्हणतो आपण फेरोमॅग्नेटिक. आणि मॅग्नेटिक मोमेंट वी कॅल्क्युलेट बाय युजिंग द फॉर्म्युला μ इज इक्वल टू √n × n+2. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज n मीन्स द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. हे सगळं तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. आता बाळांनो, इन ट्राय पॉझिटिव्ह लॅन्थेनाइड्स आयॉन्स द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन रेग्युलरली इन्क्रीजेस फ्रॉम लॅन्थेनम टू गॅडोलिनियम अँड देन कंटिन्युअसली डिक्रीजेस अप टू लॅन्थेनम. आता बघा, म्हणजे आता बघा याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन 4f मध्ये कळलं का तुम्हाला, म्हणजे 1 2 3 4 5 6 7, मग पुन्हा कमी होतील ना, 6 5 4 3 2 1 आणि 0. कळतं का तुम्हाला, का एक एक पेड होत जातं ना, हाफ पीड झालं की एक एक पेड होत जाते. मग बाळांनो, सो व्हॉट इज द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट रिलेटेड टू दिस फेनॉमेनॉन. जस्ट वेट एक सेकंड. हॅलो, dear friends, these are the magnetic property which I am discussing with you. Listen. आता बघा, मग मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे बोर्स मॅग्नेटॉनने आपला करता येतं, दॅट इज n × n+2 राईट. आता इकडे बघा सगळ्यांनी, मी तुम्हाला काय सांगतो की आता सेरियम असेल अनपेड इलेक्ट्रॉन वाढत जातात, नंतर गॅडोलियमपासून अनपेड इलेक्ट्रॉन कमी होतात का, ते f ऑर्बिटलचं पेरिंग सुरू होतं राईट. नाव व्हॉट हॅपन इन दिस मॅग्नेटिझम, लॅन्थनम अँड ल्युटेशियम आयॉन्स आर डायमॅग्नेटिक. बघा मी काय म्हणतो तुम्हाला, म्हणजे लॅन्थनम म्हणजे काय, La+3 आणि La+3 जेव्हा होईल तेव्हा तो काय होईल, तो झाला 5d0 आणि 6s सुद्धा 0 झाला. मग याच्यात एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही, मग एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही तर प्रश्नच नाही, हा काय होईल तुम्हाला कलरलेसच होईल ना. कळलं नाही तुम्हाला, मी काय म्हणतो तुम्हाला कळतं का तुम्हाला, म्हणजे इज इट ओके व्हॉट आय एम सेइंग टू यू. म्हणजे हे जे आयॉन आहेत तुम्हाला, म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे हे जे आयॉन दिसतात तुम्हाला ते 100% तुम्हाला म्हणजे डायमॅग्नेटिक असतील. सॉरी कलर कशाला बघू आपण, हे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही,
म्हणून याला म्हणतो आपण डायमॅग्नेटिक. कळतं का रे डायमॅग्नेटिक? का तर अनपेड इलेक्ट्रॉनच नाही ना. का तर जेव्हा लॅन्थनम +3 होईल, लॅन्थनमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? लॅन्थनम आहे तुमचा शेवटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी तुम्हाला सांगतो 5d16s2 बरोबर. मग जेव्हा +3 होईल तेव्हा दोन्ही इलेक्ट्रॉन जातील म्हणजे 0 0 होईल. नो एनी अनपेड इलेक्ट्रॉन. देअरफॉर लॅन्थनम +3 इज अ कलरलेस. जसा लॅन्थनम +3 कलरलेस झाला तसं लुटेटियम +3 सुद्धा कलरलेस. का तर हा होईल तुम्हाला 4f14 नंतर 5d0 आणि 6s0. का हे 0 झाले म्हणून हा +3 झाला. आणि 4f14 असल्यामुळे ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवण्यासाठी तुम्हाला एकतरी अनपेड इलेक्ट्रॉन लागतो आणि एकही अनपेड इलेक्ट्रॉन नसल्यामुळे ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. देअरफॉर दिस मॉलिक्यूल शो दी डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. म्हणून हा सुद्धा लुटेटियम +3 सुद्धा तुमचा काय झाला? दिस ऑल्सो बिकम्स दी डायमॅग्नेटिक. म्हणून इथं सुद्धा तुम्हाला थोडंसं 1 मिनटं लक्षात ठेवा. म्हणून लुटेटियम +3 इज ऑल्सो डायमॅग्नेटिक. while all other tripositive lanthanide ions are paramagnetic except neodymium is the most paramagnetic lanthanide except. बघा म्हणजे आता हे जर दोघं सोडले, बघा लक्षात ठेवा लॅन्थनम +3 आणि लुटेटियम +3 विसरू नका. लॅन्थनम +3 and lutetium +3. Why we people use +3? Because +3 is the common oxidation state of this all lanthanide. म्हणून लॅन्थनम +3 किंवा लुटेटियम +3 हे तिन्ही आयॉन तुमचे कसे आहेत? These 3 ions are डायमॅग्नेटिक. वाय? तर त्याच्यामध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही, पण बाकी सगळेच्या सगळे पॅरामॅग्नेटिक आहेत. अरे असतील ना. का तर आता हा जर +3 झाला तर हा जर +3 झाला तर एक अनपेड आहे, हा +3 झाला तर सेकंड अनपेड आहे. म्हणजे रिमेनिंग एलिमेंट्स हॅव देअर अनपेड इलेक्ट्रॉन अँड ड्यू टू द अनपेड इलेक्ट्रॉन नेचर the magnetic property of these elements are paramagnetic and diamagnetic. So dear friends, these are the very interesting concept. म्हणून keep in your mind. What about the lanthanum and lutetium? The lanthanum +3 is diamagnetic. Even lutetium +3 is also diamagnetic. But remaining all elements show the paramagnetic property. कळतं तुम्हाला? And out of these all element, if anyone asks you the question, the neodymium, हा जो neodymium आहे, this shows the very high magnetic field. You know, सगळ्यात जास्त जर magnetic field तुम्हाला कोणाची विचारली असेल तर तुम्ही सांगायचं Nd+3. Nd+3 इज अ पॉवरफुल मॅग्नेटिझम दाखवतो म्हणून त्याला म्हणतो आपण निओडिनियम इज द मोस्ट पॅरामॅग्नेटिक लॅन्थनाइड. कळलं तुम्हाला? आणि जर समजा आता हे झालं, समजा Ce+4 म्हणलं तुम्हाला, Ce+4 हे बा, जर तुम्हाला Ce+3 म्हणलं तर तुम्ही काय करणार? 4f1 5d0 आणि 6s0. का हा तुमचा पॅरामॅग्नेटिक असेल. पण जेव्हा तुम्ही याला +4 करता तेव्हा हा इलेक्ट्रॉन गेला, मग हा काय झाला? 4f0 झाला, 5d0. मग हे तर तुम्हाला आलं पाहिजे ना रे. आता सेरियम +4 सुद्धा पॅरामॅग्नेटिक असेल ना. का तर सेरियम +4 मध्ये अनपेड इलेक्ट्रॉनच नाही तर कसं तुम्हाला हा डायमॅग्नेटिक असेल ना. वाय दिस इज डायमॅग्नेटिक? बिकॉज दिस डझंट हॅव एनी अनपेड इलेक्ट्रॉन. इफ अनपेड इलेक्ट्रॉन इज ॲब्सेंट देन दॅट मीन्स ॲब्सोल्युटली डायमॅग्नेटिक ना. म्हणून ते तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरनं तुम्हाला ते मॅनेज करता आलं पाहिजे, कोण पॅरामॅग्नेटिक आहे कोण डायमॅग्नेटिक आहे. सो ॲज पर माय आयडिया जसं Ce+4 आहे तसं Yb+2 सुद्धा कळतं का तुम्हाला? आता Yb+2 का तर जेव्हा तुमचा Yb+2 होईल तर Yb+2 म्हणजे आता शेवटचा आता Yb बघा, Yb म्हणजे शेवटचा, याचा ॲक्च्युली काय आहे? 4f14 5d0 आणि 6s2. दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Yb, ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि जेव्हा हा Yb+2 होईल तेव्हा हा काय होईल? 4f14 होईल ना. मग 4f14 म्हणजे ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड ना, आणि ऑल इलेक्ट्रॉन पेअर्ड म्हणजे Yb+2 असेल किंवा Ce+4 असेल. दिस ऑल्सो शो डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. अँड वाय दिस शो डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी? बिकॉज दिस इलेमेंट डझंट हॅव एनी अनपेड इलेक्ट्रॉन, म्हणून त्याला आपण कुठेतरी डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणतो. आता हे झालं तुमचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आय होप यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ दिस इलेमेंट. मला असं अपेक्षित आहे की तुम्हाला काय अडचण नसेल. आता याच्यानंतर बाळांनो मी तुम्हाला नेक्स्ट कन्सेप्ट घेतो आफ्टर द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता याच्यानंतर घ्या कलर ऑफ दिस इलेमेंट. कलर मी तुम्हाला कलरच्या बाबतीमध्ये सांगतो. व्हॉट इज द कलर ऑफ द डी ब्लॉक इलेमेंट? तुम्हाला माहीत आहे कलर ऑफ दिस इलेमेंट डिपेंड्स अपॉन तुम्हाला हाऊ द कलर इज अरायजेस. हे तुम्हाला खूप चांगलं कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये कळेल. पण आता कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्हाला आता इथंच मला एक्सप्लेन करता येईल हाऊ आय डिस्कसिंग विथ यू द कलर ऑफ दिस डी ब्लॉक इलेमेंट, एफ ब्लॉक इलेमेंट. The lanthanide ions have unpaired electron in their 4f orbital. Thus, these ions absorb visible region of light and undergo FF transition and hence exhibit color. तुम्हाला जर कोणी विचारलं का तर याच्यामध्ये जे FF ट्रान्झिशन होतं, सी
इफ एनीवन आस्क यू द वाय दिस इज शो द कलर ड्यू टू द एफ एफ ट्रान्झिशन. आणि एफ एफ ट्रान्झिशन कधी होतं, एखाद्या आयॉनमध्ये जर कोणता इलेक्ट्रॉन असेल तर अनपेड इलेक्ट्रॉन, कळलं तुम्हाला. पण कोणत्या आयॉनमध्ये, समजा कोणताही त्याचा आयॉन घ्या इन +3 ऑक्सिडेशन स्टेट, इफ दॅट हॅव अनपेड इलेक्ट्रॉन then that electron show FF transition and those lanthanides कोणी असो बघतो जो FF ट्रान्झिशन दाखवेल that lanthanides are colored. आणि ज्याच्यात अनपेड इलेक्ट्रॉन नाही, आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही ना. बघा, द कलर एक्झिबिट डिपेंड ऑन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन द 4f सबसेल. आता समजा उदाहरणामध्ये द आयॉन्स ऑफन विथ 4f कॉन्फिगरेशन हॅव सिमिलर कलर टू दोज ऑफ द 4f14-1. आता एक अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता इथं बघा, आता मी काय म्हणतो तुम्हाला, समजा लॅन्थनम घ्या, नंतर सेरियम घ्या, लॅन्थनमच्या नंतर काय सेरियम, नंतर PR, लक्षात तुमच्या PR. इकडे अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. हा तुमचा घ्या ND, हा तुमचा घ्या PM, PMच्या नंतर घ्या तुमचा SM, नंतर SMच्या नंतर घ्या EU. झाले का 1 2 3 4 5 6 लक्षात. आणि EUच्या नंतर घ्या GD, हे झाले 7. आता इथून पुढचे 7 सुरू करा. GDच्या नंतर घ्या TB. मी असं का लिहालो तुम्हाला, याचं कारण सांगतो मी तुम्हाला. TBच्या नंतर घ्या DY बिकॉज इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड यू हाऊ टू डिस्कस द कलर ऑफ दिस. नंतर HO हॉल्मियम, नंतर घ्या ER, नंतर घ्या थुलियम TM, अँड फायनली YB आणि LU. आता बघा, आता जेव्हा तुम्ही या सगळ्याला +3 करता, या सगळ्यांना +3 करा, जेव्हा हे सगळे +3 होतील बाळांनो, हे सगळे +3 झाले की +3 झाले म्हणजे काय झालं, +3 झाले म्हणजे काय झालं बघा. आता हे +3 झाला, हा 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 +3. मग याचा +3 मध्ये काय झाला, हा 4f1, याच्यात एकच अनपेड इलेक्ट्रॉन आहे. मग हा काय झाला तुमचा 4f2, याच्यात 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हा काय झाला तुमचा 4f3, याच्यात 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हा काय झाला तुमचा 4f4, याच्यात काय 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हा काय झाला 4f5, याच्यात किती आहेत 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हा काय झाला 4f6, याच्यात किती 6 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हा झाला 4f7, याच्यात 7 अनपेड इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता इथे या, मग हा काय झाला तुम्हाला 4f किती झाला तुमचा 4f झाला 8, बरोबर आहे. 7च्या नंतर याच्यात 6 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. मग हा झाला 4f9, याच्यात 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. हा झाला 4f10, याच्यात 4 अनपेड, का तर पेड होतील ना, एक एक पेड होत जाईल ना इथं, कळतं का तुम्हाला, 4 अनपेड इलेक्ट्रॉन. हा झाला 4f11, याच्यात 3 अनपेड इलेक्ट्रॉन. हा झाला 4f12, याच्यात 2 अनपेड इलेक्ट्रॉन. हा झाला 4f13, याच्यात 1 अनपेड इलेक्ट्रॉन. हा झाला 4f14, 0 अनपेड इलेक्ट्रॉन. बघा मग आता याच्यामध्ये हे पहा, इथं सुद्धा इथं काय लॅन्थनम +3 काय 4f0. मग हे 0 अनपेड इलेक्ट्रॉन, 0 अनपेड इलेक्ट्रॉन, म्हणजे याचा अर्थ हे दोघं कलरलेस, बरोबर. इथं बघा, आता मी याला बॉक्स करतो, इथं 1 अनपेड इलेक्ट्रॉन, इथं पण 1 अनपेड इलेक्ट्रॉन. बघा नीट बघा, मी याला बॉक्स करायला, तिथं 1 अनपेड इलेक्ट्रॉन, इथं कळतं तुम्हाला. हा काय दिस इज 4f ना, 4f. इथं सुद्धा 1 अनपेड इलेक्ट्रॉन, कळलं का तुम्हाला. या दोघांमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 1 आहेत, म्हणजे कलर सेम. म्हणजे याचा अर्थ काय, द कलर ऑफ लॅन्थनाइट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन n-1 to f ऑर्बिटल. जर 2 इलेमेंटमध्ये n-1 to f ऑर्बिटल अनपेड इलेक्ट्रॉन सेम असतील, त्यांचा कलर सुद्धा सेम. मग कलर मी आता बघा, याचा कलर कोणासारखा, बघा इथं मी असं फॅन्सी दाखवतो, याचा कलर कोणासारखा, याचा कलर बघा याच्यासारखा, कळतं का तुम्हाला. द कलर ऑफ दिस वन इज लाईक दिस. लक्षात तुमच्या ह्या दोघांचा कलर सेम. म्हणजे कन्क्लुजन काय निघालं तुम्हाला, कन्क्लुजन असं निघालं की कलर हा 4fn, कळलं तुम्हाला, 4fn, n म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, कळलं तुम्हाला, नंबर ऑफ सिमिलर कलर टू दोज हॅव्हिंग. आणि याचा सारखा कलर कोणाचा आहे 4f14 - n, कळलं नाही तुम्हाला. 4f काय 14 - काय n म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन. मग याचा अर्थ काय झाला 4f0 इज इक्वल टू काय झालं 4f14, कळलं का रे, कळलं नाही तुम्हाला. म्हणजे इथे n ची किंमत 1 असेल, 1 म्हणजे 1 n ची किंमत 1 असेल तर याला 1 ठेवा. मग 4f13 आणि 4f1 सेम असेल, n ची किंमत 2, मग इथं किती आलं 4f12 आलं, मग 4f2 आणि 12चा कलर सेम असेल. आणि जर हे 0 असेल तर हे 14 राहील, ह्या दोघांचा कलर सेम असेल, कळलं नाही तुम्हाला. म्हणजे 4fn इज सिमिलर कलर विथ द 4f14 - n. मग यांची व्हॅल्यू जी ॲटॉमिक नंबर ठेवाल त्याच्यानुसार तुम्हाला कलर डिस्कस करता येतं. सो डिअर फ्रेंड्स, ॲज पर माय आयडिया यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन द कलर ऑफ दिस लॅन्थनाइट्स. म्हणजे तुम्हाला लॅन्थनाइटच्या कलरच्या डिस्कशनमध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला अपेक्षित आहे. आय होप यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन दिस कलर ऑल्सो.
आता याच्यानंतर आपण जाऊ नेक्स्ट टाइम व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट ऑफ दिस इज दॅट वन इज कॉल्ड ॲज द ॲक्टिनाइड सॉरी लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. very interesting very interesting lengthened contraction. This is a last point but it's a very interesting because maximum time they ask you the question on lengthened contraction. कुठेतरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे समजणं गरजेचं आहे. आता बाळांनो मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग्स नाउ आय एम डिस्कसिंग विथ यू बाय कन्सिडरिंग द lengthened contraction. कशाला म्हणतात lengthened contraction? lengthened contraction काय असतं, विच आर द इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन दिस lengthened contraction phenomenon. आता तुम्ही सगळ्यांनी बोर्डाकडे बघा. आता lengthened contraction म्हणजे काय, ॲक्च्युली काय होतं की आता लॅन्थेनम टू लुटेटियम बघा, म्हणजे लेफ्ट टू राईट साईज कमी होती. इथं बघा आता झिर्कोनियमची साईज आहे समजा 1.33 सॉरी झिर्कोनियमची साईज आहे, याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस कोणत्याही आहे. झिर्कोनियम आहे 160 पिकोमीटर आणि हा आहे 146 पिकोमीटर. या दोन इलेमेंटमधला फरक बघा 160 to 146 म्हणजे जवळपास 15 पिकोमीटरचा फरक आहे. मग तुम्ही असा जो फरक आहे तो इथं एक्सपेक्ट करता ना. मग हा आहे 187 182, हा तर सेमच आहे 180 to 182. आता म्हणजे या दोघांची साईज सेम, फरक तर 15-20 पिकोमीटरचा यायला पाहिजे. मग साईज कशी सेम झाली, साईज ही कमी होतच नाही, साईज सगळ्यांची सेम आहे म्हणून तर त्यांच्या पाठीमागे आहेत ना ते फॉर द लॅन्थेनम. पण काय होतं की जेव्हा तुम्ही सेरियम बघता 182 आणि जेव्हा तुम्ही लुटेटियम बघता 174, 180 to 174 म्हणजे याचा अर्थ आटन हे 6 + 2 जवळपास फक्त +4 10 पिकोमीटरचा गॅप आहे, जे की तुम्हाला याच्या शेजारच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त आहे 147 134. म्हणजे पहिल्या लास्टला 10 पिकोमीटर, म्हणजे जेवढी साईज कमी व्हायला पाहिजे तेवढी साईज कमी झाली का नाही, थोडीशी साईज कमी झाली. द डिक्रीज इज व्हेरी स्मॉल. म्हणून व्हॉट इज मीन ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन, द रेग्युलर डिक्रीज इन साईज फ्रॉम लॅन्थेनम टू लुटेटियम. कळतं का तुम्हाला, द रेग्युलर डिक्रीज इन साईज फ्रॉम lanthanum to what lutetium, such a regular decrease in size is called as the lanthanide contraction. म्हणजे जेव्हा lanthanum to lutetium जेव्हा आपण जातो तेव्हाच्या साईजमध्ये जो काय रेग्युलर डिक्रीज येतो दॅट रेग्युलर डिक्रीज इन साईज फ्रॉम lanthanum to lutetium इज कॉल्ड ॲज lanthanide contraction. आता व्हॉट यू एक्सपेक्टिंग, वाय डिक्रीज इज व्हेरी लो, असं वाटतं असेल तुम्हाला की हा डिक्रीज कमी का आहे, म्हणजे डिक्रीज कमी का आहे, डिक्रीज कमी असण्यामागचं कारण काय. याचं कारण असं की तुम्हाला माहिती आहे जनरली साईज डिपेंड्स अपॉन द झेड इफेक्टिव्ह. As the effective nuclear charge increases, the attraction between nucleus and valence electron also increases, and that outermost cell pull toward the nucleus and then atomic radius decreases. पण इथं काय होतं, Z effective nuclear charge वाढतच नाही. का वाढत नाही, का तर इलेक्ट्रॉन एंटर्स इन 4f ऑर्बिटल, त्याचा सिग्मा व्हॅल्यू आहे 1 आणि न्यूक्लिअर चार्ज वाढतो 1 नी आणि Z इफेक्टिव्ह करता Z- सिग्मा, हे 1 वाढतंय हे 1 आहे म्हणजे Z- सिग्मा 0, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तुमचा वाढत नाही, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज तेवढाच आहे. मग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत नसेल तर अट्रॅक्शन वाढणार नाही, मग साईज कशी कमी होईल, हा पहिला मुद्दा. पण थोडा ॲटॉमिक नंबर वाढतो का तर एफचा हा स्क्रीनिंग इफेक्ट हा पुअर आहे, पुअर ड्यू टू द पुअर सिल्डिंग इफेक्ट ऑफ द एफ ऑर्बिटल. मग पुअर सिल्डिंग असल्यामुळे थोडंसं ॲटॉमिक साईज म्हणून थोडीशी साईज कमी होती, थोडीशी साईज. म्हणून द रेग्युलर डिक्रीज इन साईज फ्रॉम लॅन्थेनम टू लुटेटियम इज कॉल्ड ॲज द लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता बाळांनो आता बघा लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला काय बोलतो आहे का, इन द लॅन्थेनाइड सिरीज with increased atomic number there is a progressive decrease in the size from lanthanum to lutetium to form La+2 to Lu+3 and this contraction in size is known as the lanthanide contraction, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट इज 4f1 to 14. तुम्हाला माहित आहे यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 4f 1 ते 14, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नंतर 5s2 नंतर p6d1, तुम्हाला माहिती आहे 5व्या डी मध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन जातो, नंतर काय d1 आणि d1 म्हणण्यापेक्षा याला 0 to 1 म्हणा आणि 6s2 दिस इज अ जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बाळांनो मग याच्या जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर विचार केला इन दिस एलिमेंट द ॲडेड इलेक्ट्रॉन एंटर इन द डीप सीटेड एफ ऑर्बिटल, प्रश्नच नाही येणारा इलेक्ट्रॉन इथं यायला आहे वरी एवढ्या सेल असताना सुद्धा डीप सीटेड एफ ऑर्बिटल. मग मला सांगा इफ दिस इज डीप सीटेड एफ ऑर्बिटल मग व्हॉट हॅपन हिअर, देअरफॉर एक्सपिरियन्सेस कन्सिडरेबली पुल बाय द न्यूक्लियस, म्हणजे जे काही पुल एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे होता तो तुम्हाला एवढा होत नाही.
Due to very poor shielding effect of f orbital, they exert very little screening effect on the outermost 6s electron and therefore atomic radius decreases very small. म्हणजे तुम्हाला कळालं. आता मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. हे झालं लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके. नाउ फ्रेंड्स, आय एम एक्सप्लेनिंग यू नाउ व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता मी तुम्हाला या लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शनचे ॲप्लिकेशन सांगतो. द फर्स्ट ॲप्लिकेशन आहे त्याची ॲटॉमिक साईज. तुम्हाला माहीत नाही ॲटॉमिक साईज. आता सांगण्याची काय गरज आहे रे. मला सांगा लॅन्थनम +3 याच्यापासून टू लुटेटियम +3 हे साईज डिक्रीजच आहे ना, लॅन्थनम टू लुटेटियम. बघा आता द आयोनिक, आता हे कसं कळालं तुम्हाला. बघा याच्यामुळे काय झालं, ॲटॉमिक साईज नाही, आय एम सॉरी, ॲटॉमिक साईज ऑफ पोस्ट इलेमेंट याचं ॲप्लिकेशन सांगतो मी तुम्हाला. ॲटॉमिक साईज ऑफ पोस्ट इलेमेंट्स, व्हेरी इंटरेस्टिंग. हां, व्हेरी इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन. ॲटॉमिक साईज ऑफ पोस्ट इलेमेंट म्हणजे काय. आता बघा, आता स्कॅन्डियम टू एट्रियम. आता इकडे बघा तुम्ही, आता मी काय म्हणतो तुम्हाला, आता स्कॅन्डियम त्याच्या खाली एट्रियम आणि त्याच्या खाली लॅन्थनम. इथं लॅन्थनम आहे. स्कॅन्डियमची साईज आहे 184, एट्रियमची साईज आहे किती 227, 184, दिस इज 227 आणि लॅन्थनमची साईज आहे जवळपास व्हॉट इज सॉरी हां स्कॅन्डियम किती 184, 227. आलं लक्षात तुमच्या. आणि नंतर इथं बघू, आता हे झालं स्कॅन्डियम आणि हा झाला तुमचा लॅन्थनम. जे काय असेल ते लॅन्थनम तुमचा 187. ठीक आहे. आता पुढचा ग्रुप घ्या. आता पुढचा बघा टिटॅनियम झिर्कोनियम. आता टिटॅनियम किती आहे, टिटॅनियम आहे 147 राईट. झिर्कोनियम किती आहे, झिर्कोनियम आहे 160. आता हे वाढायला पाहिजे ना, इथं हे वाढायला पाहिजे का नाही, कळतं का तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला. आता टिटॅनियमच्या नंतर झिर्कोनियम, हेच बघा तुम्ही, हे बघू नका. हे बघा टिटॅनियम 147, झिर्कोनियम 160. आता झिर्कोनियमच्या नंतर कोण आहे खाली, ऑफनियम. आता मला सांगा, हे जसं वाढलं तसं हे पण एवढ्याने वाढायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, हॉफनियमची साईज 159 PM आहे, उलट कमी झाली. हॉफनियम का कमी झाला, याचं कारण असं की हॉफनियम हा लॅन्थनाइडच्या नंतरचा एलिमेंट आहे, लॅन्थनाइडच्या नंतरचा. हे लहान झाले म्हणून या सगळ्यांना लहान केलं यांनी, आणि याला म्हणतात इफेक्ट ऑफ लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन ऑन पोस्ट इलेमेंट. कळलं का तुम्हाला. म्हणजे यांच्या कॉन्ट्रॅक्शनचा पुढच्या इलेमेंटवर झालेला हा परिणाम आहे. म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा हा मोठा व्हायला पाहिजे होता पण उलट लहान झाला. आणि का लहान झाला, का तर यांच्या कॉन्ट्रॅक्शनचा परिणाम त्याच्या पोस्ट इलेमेंटवर झाला. म्हणून दिस इज कॉल्ड ॲज द इफेक्ट ऑफ लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन ऑन द पोस्ट इलेमेंट. आता याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, हे बघा आता काय, बेसिक नेचर ऑफ हायड्रॉक्साईड. हे झालं पहिलं ॲप्लिकेशन. आता दुसरं ॲप्लिकेशन सांगतो इफेक्ट ऑफ लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शनमध्ये. द सेकंड ॲप्लिकेशन इज देअर, दॅट सेकंड ॲप्लिकेशन इज कॉल्ड ॲज दी बेसिक नेचर ऑफ ऑक्साईड. बेसिक नेचर ऑफ काय, ऑक्साईड्स. बाळांनो, जेव्हा तुम्ही ऑक्साईडचं बेसिक नेचरचा विचार करता तेव्हा तुम्हाला माहीत आहे का, म्हणजे कोणता मेटल. आता मला सांगा, माझ्यासमोर NaOH आहे आणि KOH आहे. बेसिक स्ट्रेंथ कोणाची जास्त आहे, KOH ची. का, ॲटॉमिक आयोनिक रेडियस वाढली की बेसिक स्ट्रेंथ वाढते. मग मला सांगा La+3 हा Lu+3 पेक्षा दिस इज स्मॉल आहे ना, साईज कमी झाली. मग त्याच्या आता समजा आपण जर म्हणलं LaOH टेकन थ्राईस आणि सगळे घ्यामध्ये आणि नंतर शेवटचा घ्या LuOH टेकन थ्राईस, टॉप टू बॉटम ॲटॉमिक रेडियस आयोनिक रेडियस डिक्रीजेस. आणि आयोनिक रेडियस कमी झाली त्याची बेसिक स्ट्रेंथसुद्धा कमी होती. म्हणून जेव्हा लॅन्थनम टू लुटेटियम तुम्ही जाता तेव्हा लॅन्थनम टू लुटेटियम बेसिक स्ट्रेंथ ऑफ दिस हायड्रॉक्साइड्स आर डिक्रीजेस. यांच्या हायड्रॉक्साईडची बेसिक स्ट्रेंथ कमी होती. कसं, लॅन्थनम टू लुटेटियम गेल्याच्या नंतर. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट रिक्वायर्ड टू यू वेनेवर वी आर डिस्कसिंग अबाउट द बेसिक स्ट्रेंथ ऑफ दिस इलेमेंट. म्हणून लॅन्थनम टू लुटेटियम हे सुद्धा तुम्हाला कुठंतरी विचार करण्याची गरज आहे. आता याच्यानंतर हे झालं सेकंड ॲप्लिकेशन. कळलं का तुम्हाला, लॅन्थनम टू लुटेटियम बेसिक स्ट्रेंथ डिक्रीजेस. आणि शेवटी सिमिलर इन प्रॉपर्टी ऑफ लॅन्थनाइड, आणि त्यांची साईज सेम असल्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी जवळपास सगळ्याच्या सेम आहेत. कोणासारख्या, लॅन्थनमसारख्या. मग प्रॉपर्टी कोणत्या, समजा बर्न्स इन O2 विथ ॲसिड विथ हॅलोजन. समजा मी काय म्हणतोय तुम्हाला, सपोज आता हे झालं तुम्हाला. आता आपण केमिकल प्रॉपर्टी बघू, कोणत्या प्रॉपर्टी सेम आहेत. समजा मी जर म्हणलं तुम्हाला इथं लुटेटियम आहे, सॉरी इथं लुटेटियम नाही, कुठला इलेमेंट घ्या, Ln म्हणजे लॅन्थनम घ्या, सगळेच इलेमेंट घ्या, Ln म्हणजे ऑल लॅन्थनाइड सिरीज. समजा मी म्हणलं तुम्हाला कुठल्याही लॅन्थनाइडला तुम्ही O2 सोबत बर्न करा, O2 सोबत हीट करा,
म्हणजे कुठलाही इलेमेंट एकच कंपाऊंड तयार करतो आणि जो कंपाऊंड तयार करतो तो कंपाऊंड आहे Ln2O3. कुठलाही घ्या आता याच्यात कुठलाही एलिमेंट घ्या, सगळ्यांच्या प्रॉपर्टी सेमच असणार आहेत. मग याला म्हणतो आपण सिमिलर इन देअर प्रॉपर्टी. सिमिलर इन देअर प्रॉपर्टी, समजा O2च्या ऐवजी तुम्ही एखादा ॲसिड टाकला, सगळेच्या सगळे हायड्रोजन गॅस बाहेर काढतात. कळलं तुम्हाला? ॲसिडमध्ये समजा एखादा तुम्ही हॅलोजन टाकला, म्हणजे याच्यात X2 टाकला, तर सगळेच्या सगळे ट्रायहॅलाइड तयार करतात. लक्षात तुमच्या दे ऑल फॉर्म दी ट्रायहॅलाइड. समजा तुम्ही याच्यात वाटर टाकलं, सगळेच्या सगळे याला ट्रायहायड्रॉक्साईड तयार करतात. याला म्हणतो आपण लॅन्थनम हायड्रॉक्साईड. समजा तुम्ही कार्बनसोबत याला बर्न केलं, सगळेच्या सगळे तुम्हाला लॅन्थनम कार्बाईड तयार, LnC2, Ln3C, Ln2C3, म्हणजे LnC कळलं तुम्हाला? LnC2 नंतर Ln3 काय C3 असे कंपाऊंड तयार करतात अँड सो ऑन. आणि जर तुम्ही याच्यामध्ये सल्फर टाकलं तर सगळेचे सगळे कंपाऊंड तुमचे LnS2, म्हणजे सगळे लॅन्थनाइड. दिस इज अ सिमिलॅरिटी इन देअर प्रॉपर्टीज. सो डिअर फ्रेंड्स, these are the very interesting concept which I am discussed with you by considering the lanthanides. I hope लॅन्थनाइड मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, त्याचं ऑक्सिडेशन स्टेट असेल, त्याचा कलर ऑफ आयॉन असेल, त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी असेल, त्याचं लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन असेल, आणि व्हॉट इज द लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन ऑन पोस्ट इलेमेंट असेल, त्याचे बेसिक नेचरवर काय परिणाम होतो, त्याच्या केमिकल रिॲक्टिव्हिटी सगळ्यांच्या सारख्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण अतिशय व्यवस्थित डिस्कस केलेला आहे. and actinides which is present in this topic, that will be the last part, we'll discussing in the next video. Thank you very much.